चांद्यापासून बांधवपूरच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 1500च्या दरावर आपण सर्वांनी सध्या कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे? कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? 1500च्या दरावर सध्या कांदा विकल्याने की मग 1500च्या दरावर सध्या कांदा न विकता तेजीची वाट पाहत या ठिकाणी थांबल्याने? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. या सवालाच्या अनुसार 1500च्या दरावर सध्या कांदा विकावा की मग थांबावं? कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा? 1500च्या दरावर सध्या कांदा विकल्याने की मग 1500च्या दरावर सध्या कांदा न विकता तेजीची वाट पाहत थांबल्याने? चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर. सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याची दर पातळी किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती 800 रुपये प्रति क्विंटल पासून 1300 ते 1400 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचली. काही बाजार समित्यांमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा 1500 पार सुद्धा गेलाय. कुठं तो 2000 क्रॉस गेलाय, पण ते गृहीत धरायला नको. म्हणजे सरासरी कांदा दर पातळी ही आपल्याला 1500च्या जवळपास बऱ्याच ठिकाणी पोहोचताना दिसली किंवा येत्या 2-4 दिवसात पोहोचेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा दर मिळत असेल तर आपण कांदा विकायला पाहिजे का मग तेजीची वाट पाहत थांबायला पाहिजे? जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर कांद्याचं भविष्य कसं हे प्रथम जाणून घ्यावं लागेल. आपल्या सर्वांना माहीत आहे की मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याच्या उत्पादनामध्ये तब्बल 11% घट आहे. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये अल निनोमुळे यंदा पाऊस काळ कमी होणार आहे. याच्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामाचं कांदा उत्पादन घटणार आहे. याचा मतीत अर्थ एवढाच आहे की कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. काही जाणकारांच्या मते कांदा बाजारभाव हा या ठिकाणी सगळं काही व्यवस्थित घडलं तर सप्टेंबरच्या मध्यावरती 5000ला गवसणी घालेल. पण आपण सामान्यतः 3 ते 5000ची जर पातळी बघितली तर आजच्या भावापेक्षा हा भाव तिप्पट तर कमीत कमी आहेच. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्री कधी व कशी करायची समजून घ्या. 1500च्या दरावर कांदा विकायचा, पण कोणता? जो कांदा जोड आहे, जो कांदा लहान आहे, ज्या कांद्याचा वरचा पापुद्रा निघालेला आहे आणि जो कांदा जास्त काळ टिकणार नाही, म्हणजे लो ग्रेडचा कांदा विक्री करून टाका. जर तुम्हाला पैशाची फार आवश्यकता असेल तर जेवढी आवश्यकता आहे तेवढाच कांदा विका. पण जर शक्य असेल तर जास्तीत जास्त कांदा शिल्लक ठेवा, कारण हा कांदा जो सध्या तुम्हाला 1500चा भाव दाखवत आहे हाच कांदा तिप्पट तेजी दाखवून 4 ते 5000च्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात. मग आज जर विक्री केली तर हा नफा दुसरा कोणीतरी घेऊन जाईल. त्यामुळे कांदा विक्री प्लीज सध्या करू नका. 1500च्या दरावर कांदा न विकता थांबल्यानेच आपला होणार दुप्पट ते तिप्पट फायदा. भविष्यात देशात कांद्याचा जो दर आहे तो मग कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र.
व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.